सावळीविहीर बुद्रुक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळी संपन्न। काम केलेलं या संचालक मंडळाने दादांचे त्याच्यात खूप मोलाचे प्रयत्न आहेत। प्रत्येक चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल, प्रत्येक संचालक असेल यांनी अतिशय चांगलं उत्कृष्ट काम केलं। परंतु गेल्या 2 वर्षापासून लोकांची मानसिकता बदलली। शासन कर्जमाफी देणारी शासनाजवळ आहे त्या पैशाचे 15% पैसे द्यायला नाही। ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही कामाला शासनाजवळ पैसा नाही आहे। शासनाकडून तुम्ही अपेक्षा करू नका। त्यात विदर्भ महाराष्ट्राला पूर्ण ओला दुष्काळ झालेला आहे। त्याच्यामुळे आपल्याकडं कर्जमाफी हा विषय प्रत्येकाने डोक्यातून काढून जिजा पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे 2 टप्प्यात भरा, पण 1 टप्प्यात भरा, पण पैसे भरा ही सर्वांना विनंती करतो व एक अभिनंदनाचा ठराव असा करतो। आपल्याला आमदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी खूप आग्रहानंतर आपण खूप प्रयत्न केले। कधी स्वप्नात असं वाटलं नव्हतं का ह्या सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीतून जिथं सगळं गाव मूत्र विसर्जन करायचं तिथं आपली संस्था जिथं बसवत नव्हतं त्या संस्थेला आणि बँकेला याची सुसज्ज 40 लाख रुपयाची इमारत दादांनी मंजूर केली। तर त्या परिवाराचं आपण आभार व्यक्त करणं, त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य समजतो आणि ही काम देणं अतिशय असे सुवर्ण भरारी घेईल असे सगळे सभासदांकडून अपेक्षा करतो। प्रत्येकाने आपण घेतलेल्या कर्जाची जर काळजी घेतली तर आपली संस्था एवढं नावावर उपास आलेली आहे। आता नवीन इमारती गावात भरपूर राहिली। सगळ्यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे की मी कर्ज भरणार आहे, कसं भरणार, काय भरणार, कर्ज घेतलं पाहिजे, संस्थेला मी योगदान दिलं पाहिजे। मी एवढ्याच विचार बोलणार आणि आपल्या संस्थेला स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब पाटील सहकारी संस्था सावळी अशा प्रकारचं नामकरण करावं अशी सूचना मी सर्वांना तर आपले जे नेते माननीय साहेब देते यांनी सूचना मांडली त्याला मराठवाड्यामध्ये त्या मराठवाड्याची फार वाट लागली, जनावरं मेली, माणसं गावून चालली, खूप अतिशय वाईट परिस्थिती आहे। तेव्हा मराठवाडा पूरग्रस्तासाठी आपण लोकांनी, आपल्या गावातल्या लोकांनी सर्वांनी देणगी मदत द्यावी अशी विनंती करतो। बिल्डिंग हो राहिलेली आहे। तुम्ही मी आता बँकेत होतो, जो व्याज म्हणजे कर्ज जो रेग्युलर भरतोय आपल्याला, आपण फुकट पैसे वापरतोय तिथे। म्हणजे संस्था म्हणजे आता आणि जिल्हा बँका कवर पैसे देईन हो, जिल्हा बँकाने कवर पैसे देईल। आपण 45 लोकांचे 40 लोक पैसे व्याजाचे पैसे भरू राहिलो आपण। अप्रत्यक्ष कोणाच तरी खिशातून काढून पैसे भरू राहिलो। हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही। भागीदार आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तीने केली जावी। तर माझी विनंती राहील की मी एक गावचा माणूस म्हणून सांगतो की कोणावर माझ्या हाताने कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठी सर्वांनी वेळेत भरणा करून पुढच्या कायदेशीर कारवाईपासून वाचावे। कारण की आम्हाला त्या कायदेशीर कारवाई करणं भाग आहे। शासनाकडून तसे कोणतेही निर्देश नाही की कर्जमाफी होईल किंवा कायदेशीर कारवाई करू नका। त्यामुळे इथून पुढे अभावाच्या नोटिसा किंवा 100ची कारवाई होऊ शकते आपल्यावर। याबाबत सर्वांनी लक्ष राहून वेळेत भरणा करून सोसायटी व बँकेत सहकार्य करावे ही विनंती। उपस्थित सगळे सभासद, गावकरी मंडळी, स्टेजवर असलेले सगळे मान्यवर, आज आपण इथं आलात, अध्यक्षांचं भाषण पण ऐकलं। त्याप्रमाणे आपल्याला मोलाचं म्हणजे आपल्या बँकेचे साहेब वागतोरे साहेबांनी अतिशय उत्कृष्ट असं 2च मुद्दे मांडलेले।